पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं, म्हणजे इथूनच लोक घेऊन जातात ना। अशी आहे ही पाटी बोंबिलची 350 रुपयाला, 150 रुपये वाटा। कसा आहे जवल्याचा वाटा? 100ला। अच्छा, 150ला 2 वाटे मिळणार। हा 150ला आणि हा 50ला 1 वाटा। नाही, ही वाकटी आणि ही सुरमई आहे ना। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाच्या सीझनमध्ये बोटी समुद्रात जात नाही, त्यामुळे आपल्याला जी ओली मच्छी आहे ती काही मिळत नाही। म्हणून या पावसाच्या सीझनमध्ये बहुतेक मच्छी खाणारे जे लोक आहेत ते सुकी मच्छीचा साठा करून ठेवतात। मुंबईमध्ये असे अनेक सुकी मच्छीचे मार्केट आहे, जिकडचे मी ब्लॉग बनवले आहेत। शिवरी आहे, विरार आहे। आता आज मी आलो आहे मरोळच्या सुकी मच्छी मार्केटमध्ये। चला तर बघूया, इथे पाऊस पडत असताना सुद्धा इथे किती स्टॉल लागले आहेत आणि मच्छीचा काय भाव आहे। अंधेरी रेल्वे स्टेशनपासून हे मरोळ ड्राय फिश मार्केट 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि चकाला मेट्रो स्टेशनपासून हे मरोळ ड्राय फिश मार्केट 300 मीटरच्या अंतरावर आहे। त्यापुढे एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनपासून हे मरोळ ड्राय फिश मार्केट 400 मीटरच्या अंतरावर आहे। कशी आहे ही पाटी बोंबिलची? 350 रुपयाला, 300ला देणार। किती आहेत त्यात? अच्छा अच्छा, अंदाजे किलोमध्ये? अच्छा, ते किलोने येतात काय? हे वाकडे बोंबील, छोटे बोंबील। अच्छा, बारीक जवला कसा आहे तो? 150 रुपये काय किलो? वाटा 150 रुपये वाटा। कसा आहे जवल्याचा वाटा? 100ला। आणि हे सोड्याचा वाटा कसा आहे हा? 200ला। आणि बोंबील 500ची पाटी। कसा आहे जवला? कितीला आहे वाटा हा? 100 रुपयाला वाटा। आणि ही कुठली मच्छी आहे? दांडी, पेंडली। कसा आहे वाटा? कसा आहे तो? अच्छा, 150ला 2 वाटे मिळणार। कसा आहे जवल्याचा वाटा? जवल्याचा वाटा कसा आहे? बारीक जवले हां 200ला वाटा। आणि बोंबिलचा वाटा कसा आहे? हां 600ला पाटी। पाऊस चालू झाल्यावरती ओली मच्छी मिळत नाही ना, सुकी मच्छीच खातात ना सगळे लोक। हां, कसा वाटा? 100ला वाटा। कसा बोंबिलचा वाटा? 300। आणि हे काय तेंडली आहे का? कसा वाटा? 120ला। जवला कसा आहे? कसा आहे वाटा जवल्याचा? 100चा। नाही थांब, हां ही 800ची टोपली, 800 टोपली। आणि हा जवला कसा? आणि तो छोटा वाटा बोंबिलचा? अच्छा, 300चा येणार। हा 150ला आणि हा 50ला 1 वाटा। कसा आहे बोंबिलचा वाटा? 250ला। आणि हे काय तेंडली आहेत का? ते वाटा कसा तेंडलीचा? हां, आणि हे काय जवला ना? 100ला वाटा आहे। वाकटी कशी? वाकटी नाही, ही वाकटी आणि ही सुरमई आहे ना। 200, 150ला। आणि सुरमई कशी आहे? सुरमई कशी? नाही नंतर। हां, आणि हे वाकडे बोंबील कसे आहे? कसे आहे ते? कशी? 500ची जोडी, 350ला देणार। आणि हे कर्री कशी?
150ला. आणि सोडे सोडे हां सगळे 150ला. 150ला. आणि हे जवला, जवला कसा? जेवला 50चे 2 वाटा. 50चे 2. माकले माखेल कसा वाटा आहे तो? 150ला 1, 250ला 2. अच्छा 250ला 2. आणि कर्दी कशी आहे? गर्दी पण 150, 250ला 2. हां बोंबील 500चे आहे पण 400ला. 500चे आहे पण 400ला येणार. आणि जवला जवला 150, 500ला 4. 150 आहे, 500ला 4. बांगडे 200ला 5. बांगडे किती? 200ला 5. 100ला. कसे आहे सोड्याचा वाटा कसा आहे हा? सोड्याचा वाटा कसा आहे हा छोटा? 100ला देणार. आणि एक मोठे सोडे ते किती कसे ते? किलोवरती. आणि हे काय बांगडे आहेत का मोठे? सुरमई कसे? नाही जवला कसा वाटा आहे हा? 100चा वाटा. आणि तेंडलीचा वाटा कसा आहे? 100चा. हे सगळे 100. कर्दी पण बरोबर. कर्दी पण 100. अच्छा. आणि हे माकुल. अच्छा पण पाऊस चालू झाल्यावरती स्वस्त होणार का? नाही नाही पाऊस चालू झाल्यावरती. आता पाऊस कुठे चालू झाला आहे? आता महागच असणार. आणि हे मार्केट काय फक्त शुक्रवार शनिवार असतं? 2 हां हां. बुधवार ते गुरुवार 2 दिवस होलसेल मार्केट असतं. अच्छा अच्छा. बुधवार गुरुवार पूर्ण दिवस असतं की फक्त सकाळचं? अच्छा अच्छा. अच्छा. नाही शिवडीचा पण मी बनवला आहे तिथे. हां हां बरोबर. कोळी लोकांचं आहे. अच्छा अच्छा. हां हां हां. हां 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 तिकडे माहिती आहे. ते एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं. इथूनच घेऊन जातात ते लोक ते. ही सुरमई आहे ना? ती कशी आहे? 100ला. साईजवरती बरोबर. हां नाही बरोबर ते तर आहे. कारण आता काय पाऊस चालू झाला की इकडे काय आता बघितलं ना मार्केट पूर्ण सगळं खाली आहे. कोण येत नाही. जरा यांच्याबद्दल पण जरा विचार करायला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं म्हणजे इथूनच लोक घेऊन जातात ना. हां नाही नाही इकडनंच सगळे लोक होलसेल मार्केटवाले. बरोबर. खूपच मोठं मार्केट आहे. सगळे इकडनंच घेऊन जातात. अच्छा अच्छा. हां 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 नाही बरोबर. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा मरोळचा ड्राय फिश मार्केटचा ब्लॉग जो शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस असतो? हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.